नमस्कार मित्रांनो, विश्वास गावित फेसबुक पेज आणि आदिम संस्कृती यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. सुरगाणा गावाजवळच सातबाबळ हे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये थविल परिवार आणि थविल परिवारमधील हे जे दिवा घेऊन आहेत हे साधूबाबा, बरोबर ना? बरोबर. साधूबाबा हे ह्या भागात प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या घरीही डोंगर माऊलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या डोंगर माऊलीच्या कार्यक्रमामध्ये भरपूर असा आदिवासी समाज त्या ठिकाणी जमलेला आहे. आता व्हिडिओमध्ये ही जी गर्दी दिसते, ही सगळी गर्दी ह्या डोंगर माऊलीच्या कार्यक्रमासाठी हजर आहेत, उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी येऊन आणि हा सोहळा मोठ्या आनंदाने पार पाडत आहेत. तर आपल्याकडे जर डोंगर माऊलीचा कार्यक्रम होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा की आमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे मोठा सोहळा केला जातो. आणि आपल्या डोंगर माऊलीचा सोहळा करताना मोठ्या थाटामाटात कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही याची मोठी काळजी घेतली जाते. तर थविल परिवारामध्ये हे जे डोंगर माऊलीचे कार्यक्रम हे समोर दिसत आहेत हे भक्त आहेत. बरोबर. डोंगर माऊली ज्या पैशाला बरकत आहे, ते धान्याला बरकत आहे, ते गाई गोठ्याला बरकत आहे, ते मुख्य गोष्टीला बरकत आहे, सगळ्याच गोष्टीला म्हणजे चांगले नोकरीला बरकत आहे. हां, तर अशा प्रकारे डोंगर माऊलीचा असा विशेषता आहे. हां, मग आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत हा जो आहे हा अखंड दिवा जोपर्यंत कार्यक्रम चालू राहील तोपर्यंत शेवटपर्यंत चालू ठेवावा लागतो. आणि ह्या ठिकाणी जे दिसतं आहे सीन हे त्यांनी चांगल्या प्रकारे इथं हा देखावा त्यांनी बनवलेला आहे. त्याच्यानंतर हे इथं नाचणारे गाणारे हा समाज हा तुम्हाला दिसत आहे हा आदिवासी. आणि आता समोर जो येत आहे ते ही एक मुलगी आहे त्यांची थैल परिवाराची. हे बाबा आहेत. हा पूर्ण परिवार आता दिवा घेऊन आणि डोंगर माऊलीची ओवाळणी करत आहेत, आरती करत आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तसा व्हिडिओ दाखवत आहे. हा पूर्ण परिवार म्हणजे थविल बाबा म्हणजे काय त्यांचा साधू बाबा प्रसिद्ध असलेले त्यांचा हा पूर्ण परिवार तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला डोंगर माऊलीचा कार्यक्रम आज दाखवला. त्याच्याबद्दल तुम्हाला काय तुमच्या भावना आहेत, काय तुमचे विचार आहेत ते तुम्ही कमेंटमार्फत नक्की नोंदवायचं आहे. जय आदिवासी असं कमेंटमध्ये लिहायचं आहे. धन्यवाद.